आपल्या पुढेकरांचेच आभार मानतो। आणि आम्हाला अपेक्षा होती की मुंबईत आंदोलन होते म्हणजे मुंबईतनं भरघोस गर्दी जमा झालेली असणार, पण आता इथे जर तमाशाचा फड लागला असता ना मित्रांनो, वर्षा उसगावकर आले असते ना, त्या आंदोलनात इथं मैदानावर जागा पुरली नसती, एवढी गर्दी झाली असती। ही अवस्था झाली आपल्या शिवाजी महाराजांच्या विचारांची, आणि आपण आता ते जिवंत करण्यासाठी, ते विचार जिवंत करण्यासाठी तिथे जमलेलो आहोत। इतका आनंद होतो की त्याला ही तरुण पिढी आपल्यासारखीच आता शिवरायांचा विचार आता पुढे नेत जाणार आहे। पानिपतच्या युद्धाला आता 251 वर्षे पूर्ण होतील आता या पुढच्या महिन्यामध्ये। गेल्या वर्षी 250 वर्ष पूर्ण झाली, आणि पानिपतच्या युद्धात जी आपली नामुष्की झालेली आहे, आणि ती आता या भ्रष्ट राजकारण्यांमुळे स्वतःपणी आपल्याला अनुभवायला मिळते। आपण एक पाऊल उचलतो तर मागे घेतणारे 100 जण आहेत। पानिपत हा तुमच्या आमच्या सारख्याच ऐन यवनातल्या मस्तवाल ठाकरेवीरांनी छेडलेला जीव घेणा जंग होता। पानिपतच्या वेळी महाशत्रू, आपला एकच महाशत्रू होता, अहमद शाह अब्दाली। तो अफगाणिस्तानावरून आला होता आपल्या हिंदुस्थानावर आक्रमण करायला, आणि त्यावेळी त्या अहमद शाह अब्दालीचा वय होता 32 वर्ष, म्हणजे तुमच्या आमच्या वयाचाच होता तो। आणि आपले भाऊसाहेब पेशवे त्यांचं वय होता 22 वर्ष। त्यांच्या बरोबरीला खांदा लावून लढलेले आपले दत्तोजी शिंदे, दत्तोजी शिंदे होते 22 वर्षाचे, आणि विश्वासराव आणि जयंतोजी शिंदे किती वर्षाचे होतील? अवघ्या 17 वर्षाची, की त्यांना अजून मुसूडही नीट उठलं नव्हतं। 17 वर्षाची ती पोरं आता तलवारी घेऊन लढाई करायला निघाली होती। काय ताकद असेल मित्रांनो त्यांची। जेव्हा आता या आपण ब्रिज वरतून येतोय, मोठमोठ्या गाड्या करून येतोय, बस करून येतोय, काही वाटत नाही पुण्यावरून मुंबईला यायला, पण ज्यावेळी काही नदीवरती असे पूल नव्हते, वाहनं वगैरे नव्हती, तेव्हा घोड्यांचा वापर व्हायचा, बैलगाड्यांचा वापर व्हायचा, पण त्यावेळी 60,000 घोड्यांचं सैन्य आणि लाखोंचा सेना सागर घेऊन कशी गेली असेल ती सेना पानिपत जिंकायला। बायका पोरण सगळे धावून निघाले होते।